नमस्कार मित्रांनो, नर्सिंग नोट्स मराठी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मराठी चॅनल हे नाव चेंज करून महाराष्ट्र नर्सिंग नोट्स चॅनलचं नाव ठेवण्यात आलेलं आहे. फक्त चॅनलचं नेम चेंज झालेलं आहे, बाकी सगळं आधीसारखंच क्वेश्चन पेपर घेतला जाणार. ओके, तर आज आपण MS चूक JNM सेकंड इयरचा क्वेश्चन पेपर बघूया, तो पण 2023चा. ठीक आहे, मेडिकल सर्जिकल नर्सिंग 2 पेपर बघणार आहोत. ठीक आहे, चला तर पेपरला सुरू करण्याआधी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, आणि काही क्वेश्चन असल्यास कमेंट करा. चला व्हिडिओला सुरुवात करू या, कारण की खूप लेट व्हिडिओ आलेला आहे. चला स्टार्टिंग करूया व्हिडिओला, वेळ न वाया घालवता. त्यात पहिला क्वेश्चन बघा, योग्य तो पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. आणि हो, पूर्ण क्वेश्चन पेपर सहित आन्सर पण दिले जाईल. खालील पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा. ओके, आणि PDF मिळणार नाही तर PDF मागू नका. चला सुरुवात करूया. त्यात योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा आहे. त्यात मूत्राशयाचे, त्यात पहिलं बघा, मूत्राशयाच्या कर्करोगामध्ये सर्वसाधारण आढळणारे लक्षण डॅश डॅश हे असते. तर इथे ब येणार, लघवीमध्ये रक्त. ओके, टिक करून घ्या, लघवीमध्ये रक्त. तसंच दुसरं बघा, डॅश डॅश तपासणीमुळे HIV अँटीबॉडीज उपस्थित असल्याचे निश्चित होते. तर इथे ब येणार, एलिझा. ओके, तसं वेस्टर्न ब्लॉट पण आहे, पण हे तुम्ही क्वेश्चन याचं आन्सर कन्फर्म करून घ्या. हा, तसं तर इथे एलिझाच आहे, पण HIV वेस्टर्न ब्लॉट पण तपासणी केलेली जाते. ओके, ठीक आहे, एकदा कन्फर्म करून घ्या तुमच्या स्कूल कॉलेजच्या तर्फे. ओके, मॅडमला विचारून घ्या. तसंच तिसरं बघा, इथे आपण एलिझाच करूया. तसंच तिसरं बघा, प्युपेल प्रसारण करण्याकरिता सर्वसाधारण वापरात येणाऱ्या औषधाला डॅश डॅश म्हणतात. तर इथे मायड्रियाट्रिक येणार. ओके, ब. तसंच चौथं बघा, खालीलपैकी कोणती तपासणी सिफिलिस या निदानासाठी केली जाते. तर इथे वरील सर्वच येणार. तसंच पाचवं बघा, खरूज आजार बरा करण्याकरिता डॅश डॅश लोशन वापरले जाते. ते बेन्झोनेट येणार. ठीक आहे, तर हे झालं आपल्या रिकामी जागा. उदाहरण खालीलप्रमाणे दिलेलं आहे, तर वाचून घ्या. तसंच आपण इथे योग्य जुळा बघूया. त्यात अगट पहिलं बघा, पेरिटॉन्सिलर ॲप्सेस. तर इथे क येणार, क्विन्सी. तसं दुसरं बघा, मेनियर्स डिसीज. तर इथे ई येणार, टिनिटॅस. तिसरं बघा, विल्यम्स ट्यूमर. तर इथे अ येणार, नेफ्रोब्लास्टोमा. तसंच चौथं बघा, ॲलिटिस ऑफ लँगर हॅन्स. तर इथे ब येणार, इन्सुलिन. आणि पाचव्याला ड येणार, ऑटोइम्युनो डिसीज. तर हे झालं आपल्या योग्य जुळवा. तरी पण कन्फर्म करून बघत चला. ओके, मी पण माणूसच आहे, सॉरी, मी स्त्री आहे, तर स्त्री सुक्त. तर तुम्ही कन्फर्म वगैरे करत चला. प्रत्येक वेळेस आंधळ विश्वास ठेवणं चांगलं नसतं. ओके, बाकी क्वेश्चनचे आन्सर तर एकदम ॲक्युरेट दिले जाईल. बाकी थोडंसं चुकी बरोबर हे थोडंसं डाऊट वाटतं मला, कारण की मला या पेपरमध्ये 2-3 याचा डाऊट वाटतं. म्हणजे आधीच सांगितलेलं आहे की क्वेश्चन चेक कराल. ठीक आहे, क्लासमधून, मॅडमकडून, की जो कोणी तुमच्या वयाच्यात हुशार विद्यार्थी असेल त्यांच्याकडून. ठीक आहे, तसंच बघूया, खालील विधाने चुकी बरोबर दिली लिहा. पहिला आहे, 90% स्तनाचे वाढू हे कर्करोगाचे असतात. चूक आहे हा. खालील उदाहरण दिलेलं, तर उदाहरण पण वाचत चला. ओके, तसंच दुसरं बघा, प्रोथ्रोम्बिन टाईम कमी असल्यास फारणीचा डोस वाढवलेला जातो. तर ही पण चूक आहे. तसंच तिसरं बघा, मोनोरेजिया म्हणजेच मानसिक पाळीच्या वेळी जास्त रक्तस्राव हे होणे. तर हे बरोबर आहे. चौथं बघा, धनुराकृती पाठकोरिया या रोगामध्ये दिसते. तर हे चूक आहे. तसंच मेनिंजायटिस हा मेंदूचा आजार आहे, हे पण चूक आहे. ठीक आहे, खालीलप्रमाणे उदाहरण दिलेलं आहे. तर बघा,
तसंच आपण बघूया कुठल्या कसल्या प्रकारे क्वेश्चन आलेला आहे. तर 15 मार्केला टिपा विचारलेला आहे, त्यात तुम्हाला फक्त 3च लिहायचे. ओके, फक्त 3, एक्स्ट्रा लिहू नका. सोरायसिस आलेला आहे, साधा आवाळू आणि कर्करोगाचा आवाळू फरक स्पष्ट लिहायचा आहे तुम्हाला. तसं ग्लोकोमा, रुमॅटिक फीवर लिहायचं. तर या 4पैकी फक्त 3 लिहायचे. ठीक आहे. तसेच खालील प्रश्नांची उत्तर लिहा. 5-5 मार्काला, म्हणजे 15 मार्काला ही पण आहे. त्यात तुम्हाला विचारलेलं आहे कोविड संसर्गात रुग्णांची परिचारिकेची घ्यावयाची काळजी. तसंच ब आहे आपत्ती व्यवस्थापनात परिचारिकेच्या भूमिका. तसंच क आहे गोवर व कांजण्यामधील फरक. तर हे 3 पण लिहायचं आहे, येत असेल तर. 3 पण खूप सोपी आहे, एकदा तरी वाचलं तरी तुमच्या लक्षात येऊन द्या, आणि तुम्ही आपल्या मराठी भाषेत चांगल्या प्रकारे लिहू शकता. ओके, मराठीत लिहिण्याचा फायदा हेच आहे की आपण आपल्या भाषेत चांगल्या प्रकारे खूप मोठा आन्सर लिहू शकतो. पहिला मेन पॉईंट लिहा आणि त्याच्यानंतर उदाहरण लिहा. सिम्पल. 5 मार्कपैकी 4 मार्क तरी तुम्हाला ॲक्युरेट मिळणार. ठीक आहे. तसंच बघा, चौथं खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. प्रश्न 4 आहे हा, त्यात तुम्हाला 3ही लिहायचं आहे. ठीक आहे. रक्तक्षयाची व्याख्या लिहून त्याचे प्रकार व कारणे लिहायचे आहे. 5 मार्काला आहे, 15 मार्काला आहे वजावर. तसे लोहाच्या कमतरतेमुळे होणारे रक्तक्षयाची चिन्हे, लक्षणे लिहून त्यामध्ये केल्या जाणाऱ्या तपासणी लिहायचं. रक्तक्षयाच्या रुग्णांची वैद्यकीय व शुश्रूषा व्यवस्थापन लिहायचं आहे. तर तुम्हाला ह्या 3पैकी 3ही लिहायचं आहे. जर 3वरचे 3 नसेल तर तुम्हाला इथं किंवा ऑप्शन दिलेला आहे, तर तुम्ही खालचे 4 लिहू शकता. पण एक गोष्ट सांगते, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, कारण की खूप जण हे चूक करतात. कोणाकोणाला वाटते की इथले 2 येते ना, आपण इथले 2 लिहू, आणि इथले 2 येते तर आपण इथले 2 लिहू. तर असं न करता, किंवा दिलेलं आहे किंवा यासाठी दिलेलं आहे, जर तुम्हाला हे इथले नसेल हे 3, तर इथले तुम्ही लिहू शकता. ओके, पण हे याच्यातलं इथे याच्यातलं तिथे टाकू नका, तुम्हाला दोन्ही याच्यावर मार्क्स मिळणार नाही. ठीक आहे. चला, तसंच किंवामधलं बघूया आपण. प्रश्न 4मधलं खाली प्रश्नाचे उत्तर द्या. ग्रीवामुखाच्या कॅन्सरची चिन्ह लक्षण लिहा. 2 मार्काला लिहू शकता. तसेच ग्रीवामुखाच्या कॅन्सरची रुग्णांची परिचर्या शुश्रूषा विस्ताराने लिहू शकता तुम्ही. ग्रीवामुखाच्या कॅन्सरमध्ये करावयास लागणाऱ्या तपासण्या कोणत्या आहेत ते पण लिहू शकता. शस्त्रक्रिये पश्चात कोणता आरोग्य सल्ला द्या ते पण लिहू शकता. याचे खालीलप्रमाणे आन्सर दिलेले तर बघून घ्या. ओके. तसंच प्रश्न 5 खाली प्रश्नाची उत्तरे लिहा. 15 मार्काला आहे क्वेश्चन. 3ही लिहायचे. अस्थिभंग म्हणजे काय ते लिहून टाका. ठीक आहे. खूप सोपी प्रश्न आहे, पेपर आहे, तर तुम्ही आरामशीर लिहू शकता. अस्थिभंगांच्या वेगवेगळ्या प्रकारची यादी करायची. तसंच बघा, पाठीच्या कण्यामध्ये अस्थिभंग झालेल्या रुग्णामध्ये शस्त्रक्रियापूर्व पश्चात शुश्रूषा काळजी कशी घ्याल ते लिहायचं आहे तुम्हाला. तसेच बघा, पाठीच्या कण्याचे अस्थिभंग झालेल्या रुग्णाला दवाखान्यातून घरी जाताना काय आरोग्य शिक्षा द्याल ते लिहायचं आहे तुम्हाला. ओके, दॅट्स फायनल. हा झाला आपला क्वेश्चन पेपर पूर्ण. तर तुम्ही आरामशीर लिहू शकता. ठीक आहे. PDF मला मागू नका चुकूनही, कारण की मी PDF नाही देऊ शकत आणि माझ्यापाशी PDF अवेलेबल पण नाही आहे. हा पेपर मी त्याला काय म्हणतात विसरली आहे मी, मायक्रोसॉफ्टमध्ये बनवला जातो. तर त्यामध्ये PDFचं मी काही बनवण्याचं ते सबस्क्रिप्शन वगैरे घेतलेलं नाही, तर त्यामुळे माझे PDF सेव्ह करून मी दुसऱ्याला पाठवू शकत नाही. जर तुम्हाला आणखीन असे शॉर्टमध्ये, जर मी ऑलरेडी लॉंग क्वेश्चन आन्सर बनवते ना, तर तुम्हाला शॉर्ट आन्सर क्वेश्चन बघायचं. तुम्हाला जर या क्वेश्चनचे एक क्वेश्चनचे आन्सर पाहिजे असेल तर माझं व्हॉट्सअप चॅनल आहे महाराष्ट्र नर्सिंग, त्यावर जाऊन फॉलो करा पेजला. मी त्याची लिंक तुम्हाला देणार. आणि तसंच ट्विटर पण आहे माझं, टेलिग्राम चॅनल पण आहे, त्यावर पण तुम्ही फॉलो करू शकता मला. चला, तर खालीलप्रमाणे उत्तर बघूया. खालील वाक्य योग्य प्रकारे निवडून वाक्य पूर्ण करा. तर खालीलप्रमाणे तुम्हाला जे रिकाम्या जागा आहे त्यांचे हे क्वेश्चनचे आन्सर आहे. ठीक आहे. तर तुम्ही लिहू शकता. स्क्रीनशॉट काढून घ्या फटाफट. रिकाम्या जागेचा आहे हा प्रश्न पहिला. खाली वरती तर सांगितलं, जर तो कोणाला वरती समजलं नसेल तर ते खाली लिहू शकता. ओके. व्हिडिओ पॉज करून बघा. या व्हिडिओचा स्क्रीनशॉट काढून लिहा, ते तुमची मर्जी आहे.
तसेच योग्य जोडा लावा ते बघून घ्या. ठीक आहे. एक्झाम्पल लिहिलेले आहे, वाचून घ्या. एक्झाम्पल वाचणे खूप गरजेचं आहे. तुम्हाला माहीत पडलं पाहिजे का, कशासाठी, का, कोणाची जोडी कशासाठी लागते. ठीक आहे. एक्झाम्पल आहे, वाचून घ्या. जोडा लावाचे एक्झाम्पल दिलेले आहे. स्क्रीनशॉट काढा. हे व्हिडिओ पॉज करून वाचा, ती तुमची मर्जी आहे. फक्त PDF नको मागा मला, थकले आहे मी. सगळ्यांना सांगू PDF अवेलेबल नाही आहे माझ्याकडे. खाली वेदाने योग्य की चुकी आहे ते पण आहे, ते पण वाचून घ्या. ओके. स्तनाच्या गाठी कर्करोगाच्या असतात. चुकीचं आहे. बहुतांश स्तनाच्या गाठी ब्रेस्ट लॅम्प्स निरुपद्रवी बिगिनिंग असतात. सुमारे 80 ते 90% गाठी नसल्यामुळे कर्करोगामुळे होतात. ठीक आहे. हे खालीलपैकी उदाहरण दिलेलं आहे, ते वाचून घ्या. हा मी वाचून नाही दाखवणार आता. स्क्रीनशॉट करून आरामशीर वाचू शकता किंवा व्हिडिओ पॉज करून पण आरामशीर वाचू शकता. खूप हळूहळू तुम्हाला तरी मी स्क्रोल करत आहे, तर तुम्ही आरामशीर तुमचे क्वेश्चनचे आन्सर उदाहरण वाचू शकता. ओके. तुम्हाला काही डाऊट असल्यास, कुठल्या क्वेश्चनवर आन्सरवर डाऊट असल्यास तुम्ही आपल्या कॉलेजच्या टीचरला पण विचारू शकता. ठीक आहे. तसंच प्रश्न नोट्स दिलेले आहे, वाचून घ्या. टिपालिया. ठीक आहे. 84 आहे त्यातलं. प्रश्नाची उत्तरे वाचून घ्या. प्रश्न वाचत जा आणि उत्तरे लिहित जा. ठीक आहे. परिचर्या 84चा आन्सर दिलेला आहे, टिपालिया वगैरे आहे, तर लिहून घ्या. ठीक आहे. 84 हा एक क्रॉनिक दीर्घकालीन त्वचेचा आजार आहे जो ऑटोइम्युन रोगाची श्रेणीत येतो आणि या आजारामध्ये त्वचेच्या पेशीची वाढ खूप जलद होते, ज्यामुळे त्वचेवर लालसर खरखरीत खवलेदार चट्टे तयार होतात. ठीक आहे. त्याची लक्षणे वगैरे दिलेले आहे, लक्षणे वगैरे बघून घ्या. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. त्याचा उपचार पण दिलेला आहे, लिहून घ्या. स्क्रीनशॉट प्लीज. तसं त्याच्यातलं दुसरं क्वेश्चन बघा. साधी गाठ आणि कर्करोगजन्य गाठ यामधील फरक दिलेला आहे, तर फरक तुम्ही बघू शकता. ठीक आहे. साधी गाठ आणि कर्करोगजन्य गाठ. स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. साधी गाठमध्ये निरुपद्रवी आणि दुर्दैवी. कर्करोग गाठमध्ये सेलदरयुक्त थैली आणि घन किंवा मिश्र द्रवयुक्त थैली. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. तसेच ग्लायकोमा. स्क्रीनशॉट काढून घ्या. आजूबाजूला आवाज येत असेल तर इग्नोर करा. तुम्हाला फक्त डोळ्यानं बघायचं आहे आणि शांतपणे बुकमध्ये उतरवायचं आहे. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. तसेच रोमॅटिक फीवर आहे, D. क्वेश्चन नंबर D लिहून घ्या. स्क्रीनशॉट काढून घ्या. तसेच प्रश्न तिसऱ्यामधलं बघा. कोविड संसर्गाच्या रुग्णाची काळजीसाठी परिचारिकेची घ्यावयाची काळजी. केअर टू बी टेकन बाय द नर्स इन द केस ऑफ कोविड इन्फेक्शन. कोविडमध्ये घेण्याची काळजी आहे परिचारिकेच्या. स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्ही एकदा वाचाल ना तरी तुमच्या लक्षात येऊन जाणार. ठीक आहे. नसेल तुमच्या एकदा वाचल्यानं लक्षात येत तर 2 वेळा वाचून पण तुम्ही तुमच्या लक्षात येऊ शकतो. ठीक आहे. कोविडमध्ये घ्यावयाची काळजी आहे. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. तसेच क्वेश्चन तिसरामधला
आपत्ती व्यवस्थापनामध्ये परिचारिकेच्या भूमिका, रोल ऑफ द नर्स इन डिझास्टर मॅनेजमेंट. भूमिका बघून घ्या, स्क्रीनशॉट काढा. ठीक आहे. मी याचे सेपरेट क्वेश्चन, एक क्वेश्चनचे आन्सर व्हॉट्सअपच्या ग्रुपला टाकायचा प्रयत्न करणार. ठीक आहे. तसंच गोवर आणि काजण्या चिकन पॉक्समध्ये फरक आहे ते पण बघून घ्या. क्वेश्चन नंबर सी, प्रश्न 3 मधला बघून घ्या. गोवरचा विषाणू आहे मिझल्स व्हायरस. ठीक आहे. आणि व्हेरिस्टोला झोस्टर व्हायरस काजण्यांचा. बघून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. प्रश्न 4 आहे बहुतेक का. स्क्रीनशॉट घ्या. ॲनिमिया म्हणजे काय आणि त्याचे प्रकार काय बघून घ्या. ॲनिमिया म्हणजे शरीरातील रक्ताचे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे, त्यामुळे शरीराच्या ऊतींना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही, तर ॲनिमिया हे होत. ठीक आहे. ॲनिमियाचे प्रकार बघा. आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया. ठीक आहे. मेगालोब्लास्टिक ॲनिमिया, अल्पास्टिक ॲनिमिया, हिमोलिटिक ॲनिमिया आणि सिकल सेल ॲनिमिया. ठीक आहे. त्याचे प्रकार आहे, प्रकार बघून घ्या. तसेच ॲनिमियाची कारणे बघा. लोह तत्व B12, फॉलिक ॲसिड, अन्नमधून पोषणाची कमतरता, दीर्घकालीन रक्तस्राव, मानसिक पाळी, जठरातील पोटदुखी, गरोदरपणा, स्तनपान कालावधी, किडा संसर्ग, हाडमाज अपुरा कार्यक्षमता, अनुवांशिक विकार. ठीक आहे. हे ॲनिमियाची कारणे झाली. तसंच तर दुसरं बघा. आयर्न डिफिशियन्सी ॲनिमियाची लक्षणे व तपासणी. ठीक आहे. बघून घ्या त्याचे लक्षणे. थकवा, कमजोरी, चक्कर येणे हे लक्षण आहे. लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. तसेच तपासण्या बघा. CBC, सिरम फेरेटिन, सिरम आयरन, पेरिफेरल ब्लड सिरम. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. तसेच तिसरं बघा. ॲनिमियाच्या रुग्णांचे वैद्यकीय व परिचालन व्यवस्थापन. क्वेश्चन वाचणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्हाला क्वेश्चन समजणार नाही तोपर्यंत तुम्ही त्याचा आन्सर बरोबर लिहू शकणार नाही. तर पेपर सोडवायच्या आधी तर पहिलं क्वेश्चन चांगल्या प्रकारे वाचा. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट काढून घ्या. फालतूच्या गोष्टीवर लक्ष न देता स्क्रीनशॉट पटापट काढून घ्या. व्हिडिओ संपतच आलेला आहे. परिचर्या व्यवस्थापन. ठीक आहे. नर्सिंग मॅनेजमेंट कशाचं त्याच्यातलंच आहे. टीप दिलेले ॲनिमिया ही सामान्य वाढणारी पण गंभीर होऊ शकणारी स्थिती आहे. योग्य निदान, उपचार, परिचर्या आवश्यक आहे. ठीक आहे. तसेच कर्करोग, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, सर्वायकल कॅन्सर आहे त्याच्यातलं आहे. ते लिहून घ्या. त्यात पहिला आहे गर्भाशयाच्या मुख्याचा कर्करोगाची लक्षणं चिन्ह लिहायचे तुम्हाला. क्वेश्चन नंबर 1 लिहून घ्या. 2 मार्काला आहे. ठीक आहे. प्रश्न 4 मधलं किंवाच्या नंतरचा. ठीक आहे. किंवा मधला. ठीक आहे. 2 मार्काला लिहू शकता. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या पटापट. ठीक आहे. तसं दुसरं बघा. त्यातलं गर्भाशयाच्या मुख्याचा कर्करोग असलेल्या रुग्णाची परिचर्या. स्क्रीनशॉट काढून घ्या. फटाफट स्क्रीनशॉट करा. तसेच 3 नंबरचं गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी लागणाऱ्या तपासण्या बघा. पॅम्सेरॉन टेस्ट, APV, ह्युमन पाप्लियोमा व्हायरस टेस्ट, कर्करोग उन्नत कारणीभूत HPV विषाणू ते शोधतात.
कोलोस्कोपी, बायोप्सी, इमॅजिंग टेस्ट, CT स्कॅन, तसं MRI, अल्ट्रासाऊंड. ठीक आहे. टीप पण दिलेली आहे इथे. गर्भाशयाच्या मुख्याचा कर्करोग टाळता येऊ शकतो जर वेळेवर तपास आणि लसीकरण, HPV वॅक्सिन आणि सुरक्षा, लैंगिक जीवनांचे पालन करणे. ठीक आहे. तसंच त्याच्यातलं D क्वेश्चन बघा. शरीर शस्त्रक्रियेनंतर दिले जाणारे आरोग्य सल्ले आहे तर हेल्थ ॲडवाईस आफ्टर द सर्जरी. स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. तसेच क्वेश्चन नंबर 5. फ्रॅक्चर म्हणजे काय आणि त्याचे प्रकार लिहा. ठीक आहे. हाडात येणारे तडे, भंग किंवा पूर्ण रुग्णाच्या स्थितीला फ्रॅक्चर म्हणतात. ठीक आहे. हाड प्रकार बघा. स्क्रीनशॉट काढून घ्या पटापट. तसं त्यातलं दुसरं बघा. 5व्यातलं मणक्याचा फ्रॅक्चर रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर दिली जाणारी काळजी. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. तसेच तिसरा आहे त्याच्यातलं मणक्याच्या फ्रॅक्चर रुग्णाला घरी सोडताना दिले जाणारे आरोग्य शिक्षण आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. तर आपला पेपर इथंच संपलेला आहे. खालील सेपरेटमध्ये क्वेश्चनचे आन्सर टाकील. एकतर मी टेलिग्रामवर किंवा व्हॉट्सअपवर दोन्ही याच्यावर मी सेपरेट, जर कोणाला आन्सर पाहिजे असेल तर तुम्ही क्वेश्चन विचारू शकता. तसेच माझ्या टेलिग्राम चॅनलला आणि व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. त्यात मी सेपरेट एक क्वेश्चनचे आन्सर टाकल्या जाते. JNM सेकंड इयर, JNM फर्स्ट इयर दोन्ही पण. ठीक आहे. तर JNM सेकंड इयरचे MS1, MS2 आणि कुठलं असते चाइल्ड हेल्थ नर्सिंग, मेंटल हेल्थ नर्सिंग, हे 2023चे 4ही पेपर घेतलेले आहे मी. ठीक आहे. तसे 2008 आणि 2009चे पण पेपर झालेले आहे. आता 2024चे पेपर घेतले जाईल. जर कोणाकडे 2025 वगैरेचे पेपर अवेलेबल असेल, जे जानेवारी महिन्यात झालेले आहे, बहुतेक 2025चे नसेल तर राहू द्या. एवढे पेपर भरपूर झाले आहेत. नोट्स काढायला तर एवढे पेपर पुरेसे आहे तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे आणखीन जास्त टाकली असते पण तसा वेळ नाही मिळाला मला. तर सो थँक्यू सो मच मला फॉलो करायसाठी, माझं चॅनल बघायसाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अभ्यास करा, जोर